सह्याद्रीच्या उत्तुंग आणि विस्तीर्ण पर्वतरांगामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटं निवांत गाव होतं. या गावाच्या वेशीवरून एक रस्ता थेट घनदाट जंगलाकडे जात असे. त्या जंगलाच्या अगदी मध्यभागी, जिथे सूर्याचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचायला घाबरायचा, तिथे उभा होता एक प्रचंड मोठा 200 वर्ष जुना पडका वाडा. गावकऱ्यांच्या मते तो वाडा केवळ एक वास्तू नव्हती, तर तो एक जिवंत शाप होता. गेली 100 वर्ष त्या वाड्याच्या दिशेने कोणी पाऊलही ठेवले नव्हते. जुन्या जाणत्या लोकांचे म्हणणे होते की दर अमावस्येच्या रात्री त्या वाड्याच्या पांढऱ्या भिंतीवर 2 गूढ सावल्या एकत्र येतात. हवेत बासरीचा एक अतिशय वेदनादायी, काळजाचा थरकाप उडवणारा आवाज गुंजतो आणि त्यानंतर एका स्त्रीच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येतो. गावकऱ्यांनी त्या वाड्याभोवती भीतीचे एक असे वलय निर्माण केले होते की दिवसाही तिथून जाणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. पण कबीरसाठी या केवळ अंधश्रद्धा आणि लोकांना घाबरवण्यासाठी रचलेल्या गोष्टी होत्या. कबीर हा शहरात राहणारा 24 वर्षाचा एक उत्साही आणि निडर तरुण होता. तो यूट्यूबवर हॉरर आणि रहस्यमय जगांचे व्हिडिओ बनवायचा. सस्पेन्स, थ्रिलर आणि जुन्या वास्तूंचे रहस्य शोधून ते लोकांसमोर आणणे हा त्याचा छंद होता आणि व्यवसायही. जेव्हा त्याने सोशल मीडियावर भैरवगडाच्या या शापित वाड्याबद्दल ऐकले, तेव्हा त्याच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला. आज सर्वपित्री अमावस्या होती. गावकऱ्यांनी त्याला बजावून सांगितले होते की आजची रात्र इतर रात्रीसारखी नाही. आज जिवंत जग आणि मृत्यू जग यांच्यातील अंतर संपून जाते. त्यामुळे आज तिथे जाऊ नकोस. पण कबीरने कोणाचेही ऐकले नाही. त्याने ठरवले की आज रात्री तो त्या वाड्यात एकटा थांबणार आणि तिथल्या खोट्या कथांचे सत्य जगासमोर आणणार. त्यामुळे त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर सर्वाधिक व्हायरल होईल. अंधार पडू लागला तसा कबीर खांद्यावर कॅमेरा बॅग, ट्रायपॉड आणि काही शक्तिशाली बॅकअप लाईट्स घेऊन जंगलाच्या गूढ वाटेने वाड्याकडे चालू लागला. हिवाळ्याची सुरुवात असल्यामुळे हवेत एक विचित्र हाडे गोठवणारा गारवा होता. वाऱ्याचा वेग जसा जसा वाढत होता तसा तसा झाडांच्या वाळलेल्या पानांचा सळसळ असा आवाज येत होता. तो आवाज एखाद्याच्या पाठीमागून चालण्याच्या आवाजासारखा वाटत होता. कबीरने अनेकदा मागे वळून पाहिले, पण तिथे फक्त अंधार आणि झाडांच्या भयानक आकृत्या होत्या. त्याने स्वतःला धीर दिला. कबीर, तू अनेक वाड्यांमध्ये गेला आहेस. हे सगळं मनाचं कौतुक आहे. शांत रहा. चालत चालता अचानक जंगलातील प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज पूर्णपणे बंद झाले. संपूर्ण जंगलावर एक भयानक, संशयास्पद शांतता पसरली. काही वेळातच कबीर वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचला. तो दरवाजा प्रचंड मोठा, जाड लाकडाचा आणि गंजलेल्या लोखंडी खिळ्यांनी भरलेला होता. दरवाजावर जुन्या काळातील नक्षीकाम होते, जे आता काळे पडले होते. कबीरने कॅमेरा हातात घेतला, लाईट ऑन केली आणि दरवाजाला जोरात धक्का दिला. तो जड दरवाजा कर्कश खिळ असा मोठा आवाज करत उघडला. वाड्याच्या आत पाऊल ठेवताच कबीरला एका जुन्या बंदिस्त जागेचा विशिष्ट वास आला. तिथे प्रचंड अंधार आणि धुळीचे साम्राज्य होते. छताला अडकलेली जुनी काचेची झुंबरं, भिंतीवरची कोळ्यांची मोठी जळमटं आणि काळवंडलेले जुने पुसट झालेले फोटो पाहून या वाड्याच्या वैभवशाली पण तितक्याच रहस्यमय भूतकाळाची जाणीव होत होती. कबीरने कॅमेरा स्वतःकडे धरला आणि गंभीर आवाजात बोलू लागला. सो गाईज, फायनली तुमचा भाऊ भैरवगडाच्या त्या शापित वाड्याच्या आत पोहोचला आहे. रात्रीचे 11:40 झाली आहेत. संपूर्ण वाड्यात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. गावातले लोक म्हणतात की इथे 100 वर्षापासून आत्मे भटकतात, पण मला तरी इथे फक्त धूळ, जळमटं आणि शांतता दिसते. चला, आपण या वाड्याचा कोपरानी कोपरा धुंडाळून काढूया. तो हॉलमध्ये फिरून तिथल्या प्राचीन वस्तूचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागला. तिथल्या भव्य पायऱ्या, मोठ्या खिडक्या आणि जुनी नक्षीदार कपाटे पाहून तो थक्क झाला. पण जशी जशी रात्रीची मुख्य वेळ म्हणजेच मध्यरात्र जवळ येऊ लागली
तसतसे तिथले वातावरण हळूहळू बदलू लागले. कबीरने अचानक नोटीस केले की त्याच्या मोबाईलचे नेटवर्क पूर्णपणे गायब झाले होते. त्याने वायफाय आणि व्हॉट्सअप तपासले, पण कशालाच रेंज नव्हती. त्याने घड्याळात पाहिले, रात्रीचे बरोबर 11:50 झाली होती. तो मोबाईल खिशात ठेवणार इतक्यात संपूर्ण वाड्यात एक प्रचंड मोठा आवाज झाला. पाठीमागचा तो अवाढव्य मुख्य लाकडी दरवाजा कोणीतरी मोठ्या रागाने बंद करावा तसा धडकन करून बंद झाला. त्या धक्क्याने हॉलमधील धुळीचे लोट हवेत उडाले. कबीर प्रचंड दचकला. त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो धावत मुख्य दरवाजाकडे गेला आणि त्याने तो उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन्ही हातांनी दरवाजाची कडी ओढली, त्याला जोरात धक्के दिले, पण तो दरवाजा जणू जमिनीत रुतून बसला होता. बाहेरून किंवा आतून कोणीतरी त्याला अदृश्य शक्तीने घट्ट पकडून ठेवले होते. कबीरने कपाळावरचा घाम पुसला आणि खिडक्यांकडे पाहिले. वाड्याच्या सर्व खिडक्या बंद होत्या. बाहेरही वारा शांत होता. मग एवढा जड दरवाजा स्वतःहून बंद कसा झाला? कबीरच्या मनात पहिल्यांदा भीतीची एक तीव्र लकेर उमटून गेली. तो स्वतःशीच पुटपुटला, नाही, हे शक्य नाही. कदाचित दरवाजा जुना असल्यामुळे त्याचा बॅलन्स गेला असेल. स्वतःवर नियंत्रण ठेव कबीर. तितक्यात वाड्याच्या पहिल्या मजल्यावरून, म्हणजेच वरच्या अंधाऱ्या गॅलरीतून घुंगरांचा अतिशय संथ आणि लयबद्ध आवाज येऊ लागला. छन छन छन. तो आवाज इतक्या स्पष्ट होता की कबीरचे पाय जमिनीला खिळल्यासारखे गोठले. त्याच्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक थंड लाट पसरली. त्या घुंगराच्या आवाजापाठोपाठ वाड्याच्या मुख्य हॉलच्या भिंतीवर टांगलेले एक जुने 100 वर्षापासून बंद पडलेले लाकडी घड्याळ अचानक जिवंत झाले. त्याचे काटे अत्यंत वेगाने गोल फिरू लागले. टिक 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 टिक. आणि रात्रीचे बरोबर 12 वाजताच त्या घड्याळातून एक प्रचंड मोठा घुमणारा टोला पडला. टॉंग टॉंग टॉंग. त्या टोल्याच्या आवाजासरशी वाड्याच्या छतावरचे जुने झुंबर आपोआप हलू लागले. त्याच वेळी खिडकीच्या फटीतून वाड्याच्या एका मोठ्या पांढऱ्या भिंतीवर चंद्राचा तीव्र पांढरा प्रकाश पडला आणि तिथे एक मोठी काळी सावली उमटली. ती सावली एका उंच धिप्पाड तरुणीची होती, ज्याच्या हातात एक बासरी दिसत होती. कबीरने डोळे मोठे करून थरथर त्या हाताने टॉर्चचा प्रकाश त्या भिंतीकडे टाकला. पण तिथे आश्चर्यकारक आणि भयावह गोष्ट अशी होती की भिंतीवर सावली स्पष्ट दिसत होती, पण समोर मात्र कोणीच उभे नव्हते. कबीरचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने कॅमेरा त्या सावलीकडे रोखला. अचानक त्या शांत आणि भयानक हवेत बासरीचे अतिशय अद्भुत, सुंदर पण तितकेच दुःखद सूर उमटू लागले. त्या सुरामध्ये इतकी प्रचंड वेदना आणि आस होती की कबीरचे डोळे नकळत पाणावले. पण त्याच वेळी त्या आवाजात एक जादुई संमोहक होते. कबीरचे स्वतःच्या शरीरावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. त्याचे पाय आपोआप एका रोबोटसारखे त्या आवाजाच्या दिशेने चालू लागले. तो वाड्याचे एका कोपऱ्यात असलेल्या आणि अंधाराने वेढलेल्या गुप्त तळघराच्या पायऱ्या उतरू लागला. कबीरला आतून प्रचंड ओरडावेसे वाटत होते. स्वतःला थांबवायचे होते, पण त्याचे शरीर त्याच्या मेंदूचे ऐकत नव्हते. तो एका अज्ञात शक्तीच्या ताब्यात गेला होता. तळघरात पाऊल ठेवताच तिथली हवा अधिकच थंड झाली. इतकी थंड की कबीरच्या श्वासातून वाफ बाहेर पडत होती. अचानक तिथल्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या शेकडो जुन्या मेणबत्त्या एका पाठोपाठ एक आपोआप पेटू लागल्या. फ्लिश फ्लिश फ्लिश. संपूर्ण तळघर मेणबत्त्याच्या पिवळसर प्रकाशाने उजळून निघाले. तिथल्या मुख्य भिंतीवर कबीरला आता आणखी एक सावली दिसली. ती सावली एका सुंदर स्त्रीची होती आणि ती आपले तोंड हाताने लपवून रडत होती. मेणबत्त्याच्या थरथरत्या प्रकाशात भिंतीवरील त्या दोन्ही सावल्या, तो बासरीवाला तरुण आणि ती रडणारी मुलगी, हळूहळू एकमेकांच्या जवळ आल्या. त्यांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांच्या हात पकडला, पण
जशा त्या सावल्या एकमेकांना एका सायलेंट मिठीत सामावून घेणार, तितक्यात तिथल्या काळोखातून एक अवाढव्य, भयानक आणि राक्षसी काळी आकृती बाहेर आली. तिचे डोळे लाल अंगारासारखे जळत होते. तिने त्या मुलीच्या सावलीला जोरात मागे ओढले. हवेत एका स्त्रीच्या ओरडण्याचा गुदमरलेला वेदनादायी आवाज घुमला आणि त्याच वेळी कबीरला एक प्रचंड मोठा धक्का बसला. तो हवेत उडून जोरात जमिनीवर फेकला गेला. कबीर घामाने ओलाचिंब झाला होता. त्याचे शरीर भीतीने थरथर कापत होते. तो जमिनीवर सरपटत मागे जाण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात त्याचा हात मागे उभे असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला स्पर्श करून गेला. तो स्पर्श बर्फासारखा थंड होता. कबीरने भीतीने आपले डोळे घट्ट बंद केले आणि नंतर हळूच वर पाहिले. त्याच्या समोर पांढऱ्या शुभ्र पारंपरिक साडीत एक अत्यंत देखणी सुंदर मुलगी उभी होती. तिचे केस हवेत उडत होते. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही क्रूरता किंवा भूतासारखी भीती नव्हती. तिथे फक्त शतकांपासून दडलेली एक अथांग वेदना आणि आस होती. तिने हळूच खाली वाकून तिचा तो मऊ आणि थंडगार हात कबीरच्या गालावर ठेवला. तिच्या स्पर्शाने कबीरच्या शरीरातील भीती अचानक नाहीशी झाली आणि तिथल्या वातावरणात एक अलौकिक शांतता पसरली. ती मुलगी अत्यंत गोड, संथ आणि भावूक आवाजात म्हणाली, "घाबरू नकोस विक्रम, मी तुझी वाट पाहत 100 वर्षापासून या अंधाऱ्या वाड्यात कैद आहे. शेवटी तू आलास." कबीर पूर्णपणे गोंधळला. त्याचा आवाज थरथरत होता. "विक्रम? तुम्ही मला विक्रम का म्हणत आहात? माझं नाव कबीर आहे. मी एक यूट्यूबर आहे. शहरातून आलो आहे. तुम्ही कोण आहात? मला इथून जाऊ द्या." पण त्या मुलीने त्याच्या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत डोळ्यातून अश्रू गाळत होती. तिचा तो स्पर्श कबीरच्या गालावर तसाच होता. अचानक एकाएकी वाड्याच्या बाहेर प्रचंड विजा कडकडल्या. कडकडाट त्या आवाजासरशी कबीरचे डोळे पांढरे झाले आणि त्याचे भान हरपले. तो एका जादुई टाईम ट्रॅव्हलमध्ये ओढला गेला आणि थेट 100 वर्षापूर्वीच्या भूतकाळात पोहोचला. त्याच्या डोळ्यासमोर आता तोच भैरवगडचा वाडा अगदी नवा, भव्य आणि दिव्यांच्या प्रकाशाने सजलेला दिसत होता. वाड्याच्या मुख्य दरबारात एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा आपल्या सिंहासनावर बसला होता. राजा रागाने लालबुंद झाला होता आणि त्याच्यासमोर साखळदंडांनी जकडलेला एक तरुण सैनिक उभा होता. कबीरने दचकून पाहिले. तो तरुण सैनिक दुसरा कोणी नसून तो स्वतः होता. म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होता. जिथे त्याचे नाव विक्रम होते. विक्रम हा त्या राज्याचा सर्वात शूर सेनापती होता. राजाच्या बाजूला राजकुमारी देवयानी उभी होती. तीच मुलगी जी कबीरला तळघरात भेटली होती. विक्रम आणि देवयानी यांचे एकमेकांवर जीवापाड पवित्र प्रेम होते. ते दोघे लग्न करून या राज्यापासून दूर एका शांत जगात पळून जाण्याचा विचार करत होते. पण राजाच्या गुप्त हिऱ्यांनी त्यांना पकडले होते. राजा सिंहासरून उठला आणि गर्वाने ओरडला, "सेनापती विक्रम, एका सामान्य सैनिकाचा मुलगा असून तू माझ्या मुलीशी, या राज्याच्या राजकुमारीशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतोस? तुझी ही हिंमत! राजघराण्याचा आणि माझ्या रक्ताचा अपमान करणाऱ्याला या जगात फक्त एकच शिक्षा मिळते, मृत्यू." सैनिकांनो, या गद्दार विक्रमला याच वाड्याच्या तळघराच्या भिंतीत जिवंत चिरून मारा. त्याचा एकही अवयव बाहेर दिसता कामा नये. राजकुमारी देवयानी रडत रडत राजाच्या पाया पडली. तिने राजाचे कपडे पकडून विनवणी केली, "नाही बाबा, प्लीज असं करू नका. विक्रमने या राज्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला आहे. त्याला सोडून द्या. मी तुमच्या सांगण्यानुसार कोणत्याही राजाशी लग्न करायला तयार आहे. पण विक्रमचा जीव घेऊ नका. मला माझे प्रेम नाही मिळाले तरी चालेल, पण त्याला जिवंत राहू द्या." पण त्या क्रूर राजाच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्याने देवयानीला झटकून मागे पाडले. सैनिकांनी विक्रमला तळघराच्या एका भिंतीसमोर उभे केले आणि त्याच्या भोवती विटा रचायला सुरुवात केली. खट 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 विटा जशा वर येत होत्या तसा विक्रमचा श्वास गुदमरत होता.
भिंतीच्या आड जाण्यापूर्वी विक्रमने शेवटची नजर देवयानीवर टाकली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, देवयानी, खचू नकोस. हे प्रेम या जन्मात अपूर्ण राहिलं तरी मी परत येईन. 100 वर्षांनी का होईना, मी माझा शब्द पूर्ण करायला पुन्हा जन्माला येईल. विक्रम भिंतीच्या आड पूर्णपणे बंद झाला आणि त्याचा श्वास थांबला. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या प्रेमाचा असा अंत झालेला पाहून देवयानी मानसिकदृष्ट्या कोलमडली. तिने अत्यंत आक्रोशाने रडत राजाच्या कंबरेचा खंजीर हिसकावून घेतला. राजा काही समजण्याच्या आत तिने तो धारदार खंजीर स्वतःच्या छातीमध्ये घुपसून घेतला. खश मारताना तिच्या डोळ्यातून रक्ताश्रू वाहत होते. तिने राजाकडे पाहत शेवटचा शाप दिला, महाराज, तुम्ही आमच्या पवित्र प्रेमाची भिंत रचली आहे ना. माझा शाप आहे या वाड्याला आणि तुम्हाला. जोपर्यंत माझा विक्रम त्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी या वाड्यात परत येत नाही, तोपर्यंत माझा आत्मा याच तळघरात कैद राहील आणि तुमची दृष्ट शक्ती या वाड्यात सडत राहील. हा वाडा कधीच कुणाला सुखाने जगू देणार नाही. देवयानींनी तिथेच आपला शेवटचा श्वास सोडला आणि तिची ती शेवटची भयानक किंकाळी संपूर्ण वाड्यात घुमली. तो फ्लॅशबॅक अचानक संपला आणि कबीर एकाएकी वर्तमान काळातील त्या अंधाऱ्या तळघरात भानावर आला. त्याच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. त्याचे पूर्ण शरीर थरथरत होते. पूर्वजन्माची सगळी स्मृती, तो विरह, ती वेदना आणि देवयानीने दिलेला तो सर्वोच्च त्याग, या सर्व गोष्टी त्याच्या मनात एका वादळासारख्या जाग्या झाल्या होत्या. आता कबीरच्या मनात भूताची किंवा काळोखाची कोणतीही भीती उरली नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वजन्माचे अथांग अमर प्रेम आणि वीर सेनापतीचा आवेश दिसत होता. त्याने समोर उभ्या असलेल्या रडणाऱ्या देवयानीकडे पाहिले. तिचे हात आता हवेत थरथरत होते. कबीरने पुढे होऊन तिचा तो बर्फासारखा थंड हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडला. तो रडत आणि अत्यंत भावूक होऊन म्हणाला, देवयानी, मला सगळं आठवलं. हो, मीच तुझा विक्रम आहे. मला माफ कर देवयानी. मला यायला, तुझा शब्द पूर्ण करायला 100 वर्ष लागली. तू एवढी वर्ष या भयानक अंधारात, या शापेत वाड्यात फक्त माझी वाट पाहत एकटीच कैद होतीस. मला माफ कर. देवयानीच्या चेहऱ्यावर 100 वर्षानंतर एक अलौकिक दैवी समाधान आले. तिच्या चेहऱ्यावरील सर्व वेदना जणू नाहीशा झाल्या. ती रडत हसली आणि अत्यंत कृतज्ञतेने म्हणाली, मला माहीत होतं विक्रम, तुझा माझ्यावर असणारं प्रेम कधीच खोटं असू शकत नाही. मृत्यूही तुला रोखू शकणार नव्हता. तू तुझा शब्द पाळला आहेस. तू माझ्यासाठी परत आलास. आता मला या जन्माचं काहीच दुःख नाही, पण त्याचे हे अपूर्व सुख आणि शांतता फार काळ टिकू शकली नाही. अचानक संपूर्ण वाडा एखाद्या मोठ्या भूकंपासारखा हादरू लागला. धड 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 तळघराच्या भिंतींना तडे जाऊ लागले आणि छतातून धूळ आणि दगड खाली पडू लागले. मेणबत्त्याच्या ज्वाला अचानक निळ्या रंगाच्या झाल्या. भिंतीमधून एक अतिशय काळा, दाट आणि दुर्गंधीयुक्त धूर बाहेर आला. तो धूर हळूहळू एकत्र आला आणि त्या क्रूर राजाचा अवाढव्य, भयानक आणि राक्षसी आकाराचा आत्मा तिथे प्रकट झाला. त्याचे डोळे लाल रंगाचे जळत होते आणि त्याच्या हातात एक काळी तलवार दिसत होती. तो तळघरात घुमणाऱ्या खर्जातील भयानक आवाजात अट्टहासाने हसला. हा हा हा, पुन्हा एकत्र आलात. 100 वर्षापूर्वी मी तुम्हाला वेगळं केलं होतं आणि आजही मी तुम्हाला मुक्ती मिळू देणार नाही. देवयानी माझी मुलगी आहे. तिने माझ्या हुकुमाचा अनादर केला होता. ती याच वाड्यात माझी गुलाम आणि कैद म्हणून अनंत काळापर्यंत सडत राहिली. आणि विक्रम, या जन्मातही तू माझ्या हातून मारला जाशील. त्या काळ्या राक्षसी शक्तीचे हात वेगाने पुढे आले आणि त्यांनी देवयानीला कबीरच्या हातातून जोरात मागे ओढले. देवयानी वेदनेने आणि भीतीने ओरडली, विक्रम, मला वाचव. हा दुष्ट आत्मा आम्हाला पुन्हा वेगळं करेल. जर आज आपण हरलो तर आपल्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. कबीरने पाहिले की आज तो देवयानीला पुन्हा गमावू शकत नव्हता. 100 वर्षापूर्वी तो हतबल होता.
साखळदंडांनी जखडलेला होता, पण आज तो स्वतंत्र होता. त्याचे लक्ष तळघराच्या त्याच कोपऱ्यात धुळीत आणि विटांच्या अवशेषांमध्ये पडलेल्या एका वस्तूवर गेले. ती एक जुनी सोन्याची बासरी होती. तीच बासरी जी पूर्वजन्मात तो देवयानीसाठी वाजवायचा आणि ज्या बासरींमध्ये त्यांच्या प्रेमाची पवित्र ऊर्जा साठलेली होती. कबीरने कोणतीही पर्वा न करता धावत जाऊन ती जादुई सोन्याची बासरी हातात उचलली. त्याने राजाच्या आत्म्याकडे पाहिले आणि ती बासरी आपल्या ओठांना लावली. त्याने आपल्या फुफ्फुसांतील संपूर्ण ताकद एकत्र करून पूर्वजन्माची तीच अमर प्रेमाची धून वाजवायला सुरुवात केली. बासरीचे सूर जसे हवेत पसरले तसा चमत्कारी बदल झाला. त्या सोन्याच्या बासरीतून केवळ संगीत नाही, तर एक अत्यंत तीव्र, तेजस्वी आणि दैवी सोनेरी प्रकाश बाहेर पडू लागला. तो प्रकाश एखाद्या सूर्याच्या किरणांसारखा संपूर्ण तळघरात पसरला. तो पवित्र प्रकाश राजाच्या त्या दृष्ट काळ्या आत्म्यावर आदळला. राजाचा आत्मा त्या प्रकाशाचा स्पर्श सहन करू शकला नाही. त्याच्या अंगाची आग होऊ लागली. तो वेदनेने आणि क्रोधाने ओरडू लागला, "नाही, हा प्रकाश, हे सूर मला संपवत आहेत. थांबव हे संगीत, विक्रम, थांबव, मला जाळू नकोस." आणि तो काळी तलवार चालवण्याचा प्रयत्न करू लागला, पण कबीरने संगीत थांबवले नाही. तो अधिक ताकदीने बासरी वाजवत राहिला. कबीरने बासरी वाजवता वाजवता मनात म्हटले, "हे केवळ सूर नाहीत महाराज, हे आमच्या 100 वर्षाच्या विरहाची, आमच्या पवित्र आणि अमर प्रेमाची ताकद आहे, जिला तुमची कोणतीही काळी शक्ती हरवू शकत नाही." दैवी प्रकाशाचा वेग पराकोटीला पोहोचला आणि संपूर्ण तळघरात एका मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. ब्लास्ट! त्या स्फोटासह राजाचा तो दृष्ट राक्षसी आत्मा जळून खाक झाला आणि त्याची राख हवेत विरून गेली. राजाचा आत्मा संपताच वाड्यावरील शतकानुशतकाचा तो काळा भयानक शाप कायमचा तुटला. वाड्याचे जे दरवाजे आणि खिडक्या 100 वर्षापासून बंद होत्या, त्या सर्व धडाधड करून आपोआप उघडल्या. बाहेर आता पहाट झाली होती. सकाळी सूर्य उगवल्यामुळे त्याचे कोवळे सोनेरी आणि पवित्र ऊन थेट खिडक्यांमधून आणि तळघराच्या पायऱ्यांवरून आत आले. सर्व काळोख एका क्षणात नष्ट झाला. आता देवयानीचे शरीर हळूहळू प्रकाशाच्या कणांमध्ये बदलू लागले होते. तिचा आत्मा आता या जगातून मुक्त होऊन स्वर्गाच्या दिशेने प्रवासाला निघाला होता. तिची शतकांची प्रतीक्षा संपली होती. कबीर रडत रडत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा हात आता प्रकाशाच्या रूपात हवेत विरत होता. देवयानीने तिचा अत्यंत सुंदर आणि अलौकिक डोळ्यांनी कबीरकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक तृप्त हसू होते. ती म्हणाली, "विक्रम, माझा या जगातला वेळ आता संपला आहे. या जन्मात आपण मानवी रूपात एकत्र नाही राहू शकलो, त्याचं मला काहीच दुःख नाही, कारण आपल्या प्रेमावरील तो काळा शाप आता कायमचा संपलाय. आता मला मुक्ती मिळेल. पण एक लक्षात ठेव विक्रम, मी कधीच तुला सोडून जाणार नाही. मी नेहमी तुझ्या आसपासच असेल. जेव्हा जेव्हा या सह्याद्रीच्या पर्वतांवरून थंड वारा सुटेल, जेव्हा जेव्हा जंगलात बासरीचे सूर वाजतील, तेव्हा समजून घे की मी तुझ्या श्वासात, तुझ्या प्रत्येक आठवणीत तुझ्यासोबत आहे." देवयानीने कबीरच्या गालाला शेवटचा स्पर्श केला आणि ती पूर्णपणे प्रकाशाच्या कणांमध्ये बदलून आकाशात विलीन झाली. संपूर्ण वाड्यात एक अद्भुत शांतता पसरली. हवेत फक्त जंगलातील पाखरांचा सुंदर किलबिलाट आणि सकाळच्या वाऱ्याचा एक अत्यंत पवित्र, आश्वासक आवाज शिल्लक राहिला. कबीर शांतपणे जमिनीवर बसला होता. त्याच्या हातात ती सोन्याची बासरी होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूत आता वेदना नव्हती, तर एक वेगळंच समाधान होतं. त्याने वाड्याच्या खिडकीतून दिसणाऱ्या निळ्या आकाशाकडे पाहिले, डोळे बंद केले आणि स्वतःशीच म्हणाला, "हो देवयानी, आपण पुन्हा भेटू पुढच्या जन्मात. तोपर्यंत हे प्रेम असंच अमर राहील." सह्याद्रीच्या वाऱ्यांची एक अतिशय सुंदर सुगंधी झुळूक कबीरच्या चेहऱ्यावरून गेली. जणू देवयानीने त्याला शेवटचा निरोप दिला होता.
आणि कबीर आपल्या हातातील ती जादुई बासरी घेऊन एका नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडला. आणि अशा प्रकारे कबीर आणि देवयानीची ही शतकानुशतके अपूर्ण राहिलेली जादुई प्रेमकथा अखेर पूर्ण झाली. मित्रांनो, जर तुम्हाला पुनर्जन्माची, चमत्काराची आणि अमर प्रेमांची ही अमावस्येची सावली कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला या कथेतील कोणता प्रसंग सर्वात जास्त आवडला ते खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच ही रहस्यमय कथा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. पुढील भयानक आणि जादुई कथा पाहण्यासाठी डेली धमाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू उद्या एका नवीन चमत्कारी कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.